जय जवान जय किसान जय विज्ञान। नमस्कार श्रोतेहो, नाशिक आकाशवाणीच्या विज्ञान कट्टा या कार्यक्रमात मी भावेश ब्राह्मणकर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. पर्यावरण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर या विशेष मालिकेत आज आपण AIचा उपयोग माती प्रदूषण रोखण्यासाठी कसा होतो यासंबंधी जाणून घेणार आहोत. श्रोतेहो, आपण हवेच्या आणि पाण्याच्या प्रदूषणाबद्दल नेहमीच बोलतो, पण आपल्या पायाखालची जमीन म्हणजेच माती, जिच्यातून आपल्याला अन्न मिळतं, ती सुद्धा आज आजारी पडली आहे. रसायने, प्लास्टिक आणि कारखान्यांच्या सांडपाण्यामुळे मातीचं आरोग्य धोक्यात आलंय. पण घाबरू नका, या मातीला पुन्हा सुजलाम सुफलाम करण्यासाठी आता मदतीला आलंय आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI. आज आपण याच स्मार्ट तंत्रज्ञानाबद्दल गप्पा मारणार आहोत. माती प्रदूषण हे स्लो पॉयझनसारखं असतं. ते डोळ्यांना दिसत नाही, पण पिकांच्या माध्यमातून आपल्या ताटात येतं. पूर्वी माती तपासण्यासाठी प्रयोगशाळेत जावं लागायचं, रिपोर्ट यायला आठवडे लागायचे. पण आता AI आधारित स्मार्ट सेन्सर आले आहेत. हे सेन्सर शेतात लावले की ते जमिनीतील आर्द्रता, नायट्रोजन, फॉस्फरस आणि अगदी धातूंचे प्रमाण किती आहे याची माहिती काही सेकंदात थेट मोबाईलवर देतात. पण AIची खरी कमाल कुठे आहे माहिती आहे? हे तंत्रज्ञान केवळ प्रदूषण सांगत नाही, तर ते मशीन लर्निंगच्या मदतीने हेही सांगतं की तुमच्या मातीला नेमकं कोणत्या औषधाची गरज आहे, म्हणजे डॉक्टरांनी दिलेल्या प्रिस्क्रिप्शनसारखं. आता तुम्ही म्हणाल, प्रदूषण कमी कसं होणार? तर त्याचं उत्तर आहे प्रिसिजन फार्मिंग. आपण अनेकदा शेतात अंदाजे खतं आणि कीटकनाशकं फवारतो. यामुळे माती प्रदूषित होते. पण आता AI युक्त ड्रोन्स आले आहेत. हे ड्रोन्स शेतावर घिरट्या घालतात आणि मल्टीस्पेक्ट्रल कॅमेऱ्यांद्वारे पाहतात की कोणत्या झाडाला गरज आहे. जिथे गरज आहे तिथेच आणि तेवढंच औषध फवारलं जातं. यामुळे रसायनांचा वापर 50% कमी होतो आणि आपली माती विषमुक्त व्हायला मदत होते. इतकंच नाही, तर कारखान्यांच्या परिसरात मातीत मिसळणारी घातक रसायनं शोधण्यासाठी सुद्धा AIचा वापर डिजिटल मॅपिंगद्वारे केला जातोय. यामुळे प्रदूषणाचा स्रोत शोधून तो रोखणं सोपं झालंय. श्रोतेहो, AI केवळ आजची माती वाचवत नाही, तर भविष्यातील जमिनीचं आरोग्य कसं असेल याचा अंदाजही वर्तवतो. हवामान बदल आणि वाढतं तापमान यामुळे मातीचा पोत कसा बदलेल आणि तिथे कोणतं पीक घ्यावं याचं मार्गदर्शन आता कृत्रिम बुद्धिमत्ता करू लागली आहे. स्मार्ट सॉईल मॅनेजमेंटमुळे आपण जमिनीचा कस दीर्घकाळ टिकवून ठेवू शकतो. तंत्रज्ञान आपल्या मदतीला सज्ज आहे, पण विज्ञानाची ही ताकद तेव्हाच यशस्वी होईल जेव्हा आपण निसर्गाशी नातं जोडू. माती वाचली तरच आपण वाचू. मातीची काळजी घ्या आणि विज्ञानाची साथ घ्या, हा मंत्र आपण स्वीकारायला हवा. तेव्हा विज्ञान कट्टा या कार्यक्रमात उद्या पुन्हा भेटूया याच वेळी. तोपर्यंत मी भावेश ब्राह्मणकर आपल्या सर्वांचा निरोप घेतो. नमस्कार. जय जवान जय किसान